चॅनलला सबस्क्राईब करा. स्वागत आहे रसिक हो. आज आपण आलेलो आहोत माळशिरस तालुक्यातील वटपळी या गावी. आपण बघू शकता की जिल्हा परिषद शाळा वटपळी या ठिकाणी या शाळेमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच एक व्यावहारिक ज्ञान असावं यासाठी आज आपण बघू शकता जिल्हा परिषद शाळा वटपळी या ठिकाणी 8 जानेवारी 2026 आजच्या दिवशी बाल आनंदी बाजार या बाजार पद्धतीचा या ठिकाणी कार्यक्रम, एक मुलांना व्यावहारिक ज्ञान असावं यासाठी हा घेतलेला कार्यक्रम या ठिकाणी आपण बघत आहोत. ज्या प्रकारे आपण दर सोमवारी आपल्याला बघू शकता ज्या प्रकारचा बाजार भरतो तशाच प्रकारचा बाजार या वटपळी या जिल्हा परिषद शाळेमध्ये लहान मुलांचा बाल आनंदी बाजार या ठिकाणी भरलेला आहे. आपण शाळेचे मुख्याध्यापिका सविता फुले मॅडम यांच्याशी या संदर्भात बातचीत करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्ते. तर काय सांगाल की आज वटपळीमध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये हा जो काय बाल आनंदी बाजार म्हणजे लहान मुलांसाठी जो काही कार्यक्रम घेतला किंवा बाजार भरवला कशा संदर्भात आहे नक्की आणि त्याचा उद्देश काय? नमस्कार. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वटपळी येथील मुख्याध्यापक चार्ज घेतलेला आहे आणि आत्ता सप्टेंबरमध्ये आम्ही इथं जॉईन झालेलो आहोत आणि आमच्या मार्गदर्शिका मान्य गट शिक्षणाधिकारी महामुने मॅडम, आमचे केंद्र प्रमुख वाघमोडे सर, त्याचप्रमाणे माझे सगळं पूर्ण स्टाफ आतार मॅडम, त्यानंतर तांबुळी मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आम्ही असं ठरवलं की याच वर्षी या शाळेचं पहिलंच वर्ष आहे हे बाजार भरवण्याचं आणि यामध्ये विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान लहानपणापासूनच व्यवहार ज्ञान मिळावं हा आमचा येतो आहे. तर आपण आता पाहता तर फक्त भाजीपाला असा नाही फक्त आणला बाजार आपल्या रानातील विद्यार्थ्यांनी, तर वेगवेगळ्या वस्तू म्हणजे स्वतः आईने त्या करून दिलेल्या आहे आपल्या मुलांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी. यांच्या मातांनी भगिनींनी आम्हालाही खूप सहकार्य केलेलं आहे. त्यांनी घरी काही वस्तू खाऊच्या बनवल्या म्हणजे चकली केली आहे, लाडू केलेत, चिवडा केला आहे म्हणजे जेणेकरून आपल्या घरातीलच वस्तूचा वापर करून त्या महिला भगिनींनी विकायला आणलेले आहेत बाजारात. आणि त्यानंतर काही खेळण्याचे स्टॉल आहेत छोटेसे आणि आमच्या 6वी 7वीतील जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांची एक आयडिया रचली आणि त्यांनी एक फनी गेम म्हणून म्हणजे गाढवाला शेपूट काढणे किंवा त्यानंतर मेणबत्ती एका काडीमध्ये किती मेणबत्त्या तुम्ही लावू शकता यामधून म्हणजे विद्यार्थ्यांना समजतंय की आपण कसा व्यवहार करू आणि आपण ते एखादी वस्तू जर आणली असेल तर आपण ती कितीला विकली पाहिजे आणि त्यातून किती फायदा आपल्याला मिळू शकतो हे या विद्यार्थ्यांना कळू शकतं. निश्चितपणे आणखीन काय उपक्रम आपल्या असे म्हणजे शाळेच्या माध्यमातून आपण काय राबवत आहात? जसं की आता हा बाल आनंदी बाजार आपण राबवला, असेच काय पुढे उपक्रम आणखीन मुलांसाठी भविष्यात जे त्यांच्या कामे येतील, व्यवहारासाठी उपयोगी पडतील किंवा भविष्यात आणखीन काही गोष्टी आहेत अशा प्रकारे काही कार्यक्रम आहेत का आमच्या डोक्यामध्ये असे? हो आहेत. आता आम्ही आल्यापासून म्हणलं तर आपल्या सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी म्हणलं तर भोंडला हा कार्यक्रम आम्ही घेतला व्यवहार ज्ञानासाठी. म्हणजे जसा जसा प्रसंग येईल त्या पद्धतीनं आम्ही वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी घेत आहोत. आता आम्ही हा बाल आनंदी मेळावा घेतलेला आहे, भोंडला कार्यक्रम घेतला आहे आणि नंतरही आम्ही भविष्यामध्ये ज्यानुसार प्रसंग येतील त्या प्रसंगानुरूप आम्ही असे वेगवेगळे उपक्रम घेत राहू. निश्चितपणे खूप खूप धन्यवाद. तर आपण बघू शकता शाळेच्या प्राध्यापिका फुले मॅडम या ठिकाणी बोलत होत्या. त्यांनी सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. निश्चितपणे भविष्यामध्ये की लहान मुलाला ज्या गोष्टी अभिप्रेत असणं किंवा एक व्यावहारिक ज्ञान असणं जे गरजेचं आहे त्या गोष्टी लहानपणापासूनच त्यांना मिळणं गरजेचं आहे आणि आपण बघू शकता अतिशय सुंदर असा उपक्रम या शाळेनं या ठिकाणी राबवलेला आहे. धन्यवाद. स्वराज जेहर, खबर गावाची बातमी आपल्या गावाची.
तुम्ही सुद्धा एक पालक आहे, बरोबर? बरोबर आहे. काय आता इथं बघताय की एवढे शेंगा वगैरे ठेवल्या होत्या, काय काय खरेदी केली आज? लहान मुलासाठी बिस्किट सगळं गावडा भाजी घेतली. हां, हे कसं वाटतं? आठवडे बाजार तुम्ही भरपूर बघितलेत, दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू जे काय आपण बाजारात आणतो, आज त्याच वस्तू तुम्ही या बालगोपालांकडून खरेदी करताय, कसं वाटतंय नक्की? आनंद वाटतो. हां लहान मुलांनी असं हे करणं एक उपक्रम करणं चांगलं आहे. हां जाय हा उपक्रम गरजेचा आहे शाळेतला सगळा. हां दादा काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? काय नाही, बाजार आठवड्याचा भरलेल्यासारखं वाटतंय आम्हाला बी, आनंद वाटते आणि चांगला आहे. आणि असंच 15 दिवसाला भरवावा आमचं हीच मागणी, बाकी दुसरं काय नाही. हे आता तुम्ही नवी आठवडे बाजार बघता, हो हो. ती आठवड्यातला असलेला बाजार आणि हा शाळेच्या मार्फत बालगोपालांचा भरवलेला बाजार, काय फरक वाटतो, कसं वाटतं? नाही, दोन्ही सारखंच वाटतंय, समानच असल्यासारखं वाटतं. बरोबर आहे, म्हणजे मुलांना जी काय माहिती मिळते, व्यावहारिक ज्ञान जे होत आहे हे गरजेचं आहे ना? गरजेचं आहे, बरोबर आहे. निश्चितपणे. धन्यवाद. नमस्कार मॅडम, काय सांगाल, आज तुमची मुलगी या शाळेत शिकत आहे आणि आज या बाल आनंदी बाजारामध्ये तिनं सुद्धा या ठिकाणी सहभाग नोंदवला आहे. निश्चितपणे आपण बघू शकतो की माळशिरस तालुक्यात बऱ्याच गावामध्ये एक आठवडे बाजार भरला जातो. त्याच पद्धतीचा हा आठवडे बाजार म्हणायला काय हरकत नाही की आज या जिल्हा परिषद शाळा वटपळीमध्ये भरलेला आहे. एक पालक म्हणून आपल्याला काय वाटतं, एक कशा प्रकारे मुलांना भविष्यामध्ये सोयीस्कर होणार आहे हे व्यावहारिक ज्ञान, एक पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला अतिशय खूप आनंद झाला हे ऐकून की आपल्या शाळेत आज बाल आनंदी बाजार भरणार आहे. मग मी विचार केला की नेमकं बाल आनंदी बाजार आहे, नेमकं आपण त्यात काय काय करणार आहे मॅडम तुम्ही? तर त्या मला म्हणल्या की आपण जे काही वापरतोय आपल्या रोजच्या जीवनात ते त्या लेकरांना सांगून द्यायचं आपल्याला की ही वस्तू आहे, ही विकली जाते, ह्यातनं किती आपल्या मिळणार आहे, किती ठेवणार आहे. मग ज्यावेळेस माझी मुलगी म्हणली की मम्मी आज आमच्या शाळेत बाजार भरणार आहे, मग मी म्हटलं तिला बाळा आपण ह्या वस्तू आज घेऊन जाऊ. एखादा जर आली व्यक्ती की बाळा ही किती रुपयाला वस्तू आहे, ती जर म्हणली ही वस्तू 5 रुपयाला, मग तू त्या व्यक्तीकडनं किती घेणार, त्याला किती माघार देणार आहे का नाही हे तुझं तू ठरवायचं. त्या गोष्टीसाठी तुझ्या टीचरनी बाल आनंदी बाजार हा भरवलेला आहे. तर हा बाल आनंदी बाजार भरवला मला खूप अभिमान वाटला की ह्या शाळेचं पहिल्यापासूनच आज मी 10 वर्ष झाली शाळा बघते. खूप सुंदर शाळा आहे. इथून जेवढे पण जे काही शिक्षक येऊन गेले अतिशय सुंदररित्या ह्या लेकरांना घडवण्याचं त्यांनी काम केलं. हाच उपक्रम नाही, ह्याच्या आधी पण त्यांनी लेकरांना त्यांच्या जीवनात जे काही उपयोगी पडेल त्यांनी भरपूर उपक्रम, संस्कृती जपण्यापासून त्यांनी पूर्ण उपक्रम, छोट्या मुलांचा डान्स असू द्या, रांगोळी स्पर्धा असू द्या किंवा कलाकौशल्य असू द्या, प्रत्येक गोष्टीत इथल्या शिक्षकांनी इथल्या पालकांनी लेकरांना पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे आणि व्यवस्थित लेकरांना सहकार्य केलेलं आहे आणि पालकांनी इथल्या सहकार्य केलेले आहे इथल्या शिक्षकांनी. त्याच्यामुळे खूप छान वाटलं ही बालानंदी बाजार भरवला मॅडमने. असंच इथनं पुढं असे भरपूर काय काय उपक्रम करा जेणेकरून ह्यांना व्यावहारिक ज्ञान पूर्णपणे प्राप्त होईल. जे काय मोबाईलमधून TV मधून जेवढं प्राप्त होते ना ते प्रत्यक्षरित्या लेकरांनी केल्याशिवाय त्या लेकरांना प्राप्त होणार नाही. त्याच्यामुळे प्रत्यक्षात अनुभव घेणे गरजेचे आहे. आज त्यांना वाटलं की आपण, आणि ह्या विद्यार्थ्यांनी इतकं सुंदर केलं की आज 10 रुपयाची वस्तू विकली त्यांनी 20 रुपये दिले. ती मी विचार केला ही किती माघार देणार आहे त्यांना, पण तिनं करेक्ट 1 रुपयाला 1 रुपये त्यांना इतकं सुंदर तिनं केलं ना व्यावहारिक ज्ञान मला खूप आवडलं. म्हणजे थोडक्यात लहानपणापासून चलनाची सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आपण त्यांना दुकानात घेऊन गेलो मी खूप वेळा, मग ती म्हणली मला ही अगं दे तू पैसे. तिनं आजपर्यंत 1 रुपया सुद्धा व्यवहार केला नाही. मग तिनं एवढे पैसे कमवले, तिनं एकटीने 200ची नोटचे सुट्टे पैसे दिले. आज मला खूप अभिमान वाटला. तिथनं पुढे मॅडम असंच करावं, ह्या शाळेने असंच करावं हीच माझी अपेक्षा. निश्चितपणे आपण बघू शकता पालकांना सुद्धा या गोष्टीचा खूप अभिमान आहे, त्यांना सुद्धा आनंद आहे. पण सुद्धा इथं या ठिकाणी मुली बिस्किट पुडे असतील, पापड असतील, शेवया आहेत, लिंबू, हे ज्या काही गोष्टी तुम्हाला बाजारात ज्या काही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच गरजेच्या वस्तू या ठिकाणी, त्याचाच बाजार या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून भरवण्यात आल्याने अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वच मुलांनी या ठिकाणी सहभाग घेऊन हा बाजार कशा प्रकारे आणखीन चांगल्या प्रकारचा होईल या गोष्टीची म्हणजे बाब लक्षात घेऊन मॅडमने या ठिकाणी भरघोस असं सर्वच पाल्यांना असेल किंवा पालकांना असेल या ठिकाणी बोलवून हा बाजार अतिशय आनंदात आणि उत्साहात भरपूर गर्दीमध्ये या ठिकाणी त्यांनी साजरा केलेला आहे. निश्चितपणे भविष्यात
हे देखील मुलांना आत्मसात होणं गरजेचं आहे. म्हणूनच या गोष्टीची जाणीव ठेवून शाळेच्या माध्यमातून अशा प्रकारचा एक उपक्रम राबवणं हे त्यांना कल्पना सुचली आणि त्यांनी राबवलं आहे. भविष्यात सर्वच शाळांना मी या ठिकाणी आव्हान करेल किंवा विनंती करेल की आपण सुद्धा आपापल्या शाळेमध्ये किंवा आपल्या भागामध्ये एक मुलांना व्यावहारिक ज्ञान असावं, व्यावहारिक ज्ञान मिळावं, भारतीय चलनाची माहिती असावी, ह्याच्यासाठी आपण सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवावेत एवढी त्या ठिकाणी मी विनंती करेल. धन्यवाद.